समाज सेवा म्हणजे फक्त काम नव्हे तर ती एक निस्वार्थ भावना असते। अशा लाखो भावना आत्मसात करणाऱ्या देशभक्त सुनीताताई निंबाळकर। सुनीताताई निंबाळकर यांचं जीवन म्हणजे समाजासाठी वाहिलेली एक खरी गोष्टच आहे। त्यांनी आई कलाग्राम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आयोजित केलेत। आई या नावातच सगळं काही येतं। समाजामध्ये उत्तम समाजसेवक निर्माण व्हावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन, आर्थिक बाजूने समाजात सक्षमता वाढावी यासाठी उद्योजक मेळावे व मार्गदर्शन शिबिर, विविध क्षेत्रात उत्तम काम करून राष्ट्राची सेवा करणाऱ्या व्यक्तींना कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने कार्यक्रम त्या घेत असतात। आई कलाग्राम व सुनीताताई निंबाळकर या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकच आहेत। शहरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या सामान्य जनतेसाठी दुःखात सापडलेल्या प्रत्येकासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलंय। या फाउंडेशनच्या माध्यमातून नागरी समस्या, आदिवासी, धनगर, कातकरी समाजासाठी काम, आरोग्य शिबिराचं आयोजन करणे, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणे, जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम लावण्याचं काम करणे, गरिबांच्या घराच्या जप्त्या थांबवणे, सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्यांना मदतीचा हात देणे, शिक्षणात अडथळा आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि योग्य ती मदत, कायद्याविषयी अज्ञान दूर करत अनेकांना न्याय मिळवून देणे, अशी अनेक कामं त्यांच्या जीवनाचं मिशनच झालेलं आहे। आई कलाग्राम फाउंडेशन ही एक बहुउद्देशीय संस्था असून जिथं कमी तिथं आम्ही हा उपक्रम संस्थेच्या संस्थापिका म्हणून सुनीताताई राबवत असतात। त्या म्युझिक आर्टिस्ट असोसिएशन पुणेच्या माजी अध्यक्ष आहेत। त्या एक गोड गळ्याच्या गायिका आहेत। 2023 मध्ये त्यांना बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून गाण्याच्या कार्यक्रमातून त्यांना जे मानधन मिळतं ते समाजकार्यासाठी त्या वापरतात। श्री जितेंद्र भावे सरांच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या त्या पुणे शहर महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय। सुनीताताई निंबाळकर यांचं आयुष्य म्हणजे समाजासाठी पेटलेला एक दिवा आहे, जो स्वतः जळतो पण इतरांसाठी उजेड देतो। ताई, तुमच्या कार्याला मानाचा मुजरा आणि खूप खूप शुभेच्छा।